नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया झाली सुरू. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये अनेक इच्छुकांनी स्वीकारले नामनिर्देश अर्ज. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली आढावा बैठक. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याची केली सूचना. सोलापूर शहराला लवकरच 4 ऐवजी 5 दिवसाआड होणार पाणी पुरवठा. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय. पाण्याची नासाडी केल्यास उगारणार कारवाईचा बडगा. आणि सराईत गुन्हेगार राहुल पाटीलवर पोलिसांची कारवाई. सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी केले तडीपार. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली असून नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी अनेकांनी नामनिर्देश अर्ज स्वीकारल्याचे दिसून आले. सोलापूर आणि माढा येथील लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शुक्रवार दिनांक 12 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून 22 एप्रिल 2024 रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. 7 मे रोजी मतदान तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत कमाल 5 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी येत कार्यालय परिसरात 3 वाहने आणता येतील. जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. 7 रस्ता शासकीय दूध डेअरी येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 मीटर अंतर सर्वसामान्यांना रहदारीसाठी निर्बंध असणार आहेत. जिल्हा प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तर माढा मतदारसंघासाठी अपर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 19 एप्रिल शेवटची तारीख असून या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर 22 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात मतदानासाठी एकूण 3617 मतदान केंद्रे आहेत. तसेच 3599 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 27 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. युवा मतदारांचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात एकूण पुरुष मतदार 18,76,498, स्त्री मतदार 17,50,297 व इतर मतदार 280 असे एकूण 36,27,075 एवढे मतदार व 4,519 सैनिक मतदार आहेत. यामध्ये 18-19 वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास 52,483 असून 20-21 वयोगटातील मतदार 7,12,147 इतके आहेत. पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली 100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूरसाठी 3 पोलीस निरीक्षक, 6 पोलीस उपनिरीक्षक, 44 पुरुष कर्मचारी, 10 महिला कर्मचारी आणि आरसीबीचे 1 पथक तैनात राहणार आहे. तर माढ्यासाठी 2 पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक, 39 पोलीस कर्मचारी आणि 1 आरसीबी पथक असे तैनात करण्यात आले आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे. मतदानाची तारीख 7 मे 2024 तर मतमोजणी 4 जून 2024 रोजी होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. दरम्यान अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक इच्छुकांनी नामनिर्देश अर्ज स्वीकारल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. सोलापूर माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 42 सोलापूर, 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी
12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारले जाणार आहेत. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे. तरी पोलीस विभागाने या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोख बंदोबस्त ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. नियोजन समिती सभागृह येथे आयोजित निवडणूक कामकाज विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थापन संतोष देशमुख, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त 3 वाहनांना प्रवेश असेल. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात उमेदवारासह एकूण 5 व्यक्तींना प्रवेश असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून सुरक्षा व्यवस्था ठेवावी. त्याप्रमाणेच ईव्हीएम मशीन रामवाडी येथील स्ट्रॉंग रूम मधून प्रत्येक विधानसभा निहाय पाठवल्या जाणार आहेत. त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा. स्ट्रॉंग रूम येथे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश राहणार नाही. निवडणूक संबंधित काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघात घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी. सर्व चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. जनरल, पोलीस व खर्च निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येत असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्याशी संबंधित माहिती तयार ठेवावी. निवडणूक निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे त्यांना सदरची माहिती उपलब्ध करून द्यावी. निवडणूक प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस पाठवून त्यांचे प्रशिक्षण 14 एप्रिल पर्यंत पूर्ण करावे. आयोगाच्या निर्देशक क्रमाने सर्व संबंधित निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले पाहिजे. तसेच एकही निवडणूक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी. होम बेस्ड मतदान व पोस्टल बॅलेट मतदानाच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करावी असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले. और रूपाली ठाकुर वो है हिमाचल प्रदेश कैडर की. ये लोग 18th को आएंगे दोनों, है ना. 19th को ना एकदम हो सकता है कि जाके देखे कि 100 मीटर का है नहीं है क्या, क्योंकि रश आपका 19th को ही होगा लास्ट डे. तो यू इंश्योर की 12 से कल से ही एकदम इसको स्ट्रिक्टली किया जाए. 5 जन के ऊपर कोई नहीं आना चाहिए, कुछ भी हो, है ना. और कैंडिडेट प्लस 4 कैंडिडेट को मिला के 5 जन और 3 व्हीकल उसके अंदर नहीं आना चाहिए, वो आपके 100 मीटर के रेडियस में. ये थोड़ा है कि आप कभी भी और स्टेशनरी मुझे हमेशा खोलते रहना पड़ेगा, है ना. लेकिन जब आप उसी में अगर आप डेमो एग्जाम रखते हैं ना, तो वो खोलने के पहले आपको पॉलिटिकल पार्टी वीडियोग्राफी सब करना पड़ेगा. उनको लेटर दो, वो आएंगे, उनके प्रतिनिधि रहेंगे, सीसीटीवी रहेगा, सब कुछ रहेगा, है ना. तो वी कैन नॉट कीप इन सेम. बहुत हेडेक हो जाएगा. अब जो आपका जो शेड्यूल है ना, वो के साथ आप शेयर कर दो, ठीक है. शहराला उपलब्ध पाणीसाठ्यातूनच जूनपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने आखले असून सोलापूर शहराला लवकरच 4 ऐवजी 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपलब्ध पाणीसाठ्यात जूनपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच शहराचा पाणी पुरवठा 4 ऐवजी 5 दिवसांआड करण्यात येणार आहे. तसेच पाणी पुरवठ्या दिवशी पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे. उजनी धरणाने औज बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवठा करता यावा यासाठी महापालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने आतापासूनच नियोजन आखले आहे. लवकरच शहराचा पाणी पुरवठा 4 ऐवजी 5 दिवसांआड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची सवय घालून घ्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारे उजनी धरण सध्या -38 पर्यंत गेले आहे. तर उजनी धरणातून शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नदी वाटे सोडण्यात आलेले औज बंधाऱ्यातील पाणी देखील सध्याच्या परिस्थितीनुसार
पाणी पुरवठा केल्यास मे अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यात कडक उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होते. तसेच शहराच्या एका भागाला पाणी पुरवठा करण्यात येणारे हिप्परगा तलाव येथील पाणी देखील उन्हाळ्यात पुरणारे नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता त्या उपलब्ध पाणीसाठ्यात शहराला पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थातच जून मध्यपर्यंत शहराला पाणी पुरवठा करता यावा यासाठी महापालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना आणि नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान उजनी धरण हे -50 मध्ये गेल्यानंतर महापालिका प्रशासनाने आधीच संपूर्ण तयारी करून ठेवलेली दुबार तिबार पंपिंग करून शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. उजनी धरणातील पाणीसाठा -50 पर्यंत जाण्याची स्थिती मे महिन्यात उद्भवणार आहे किंवा त्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी शहराला लवकरच 4 ऐवजी 5 दिवसांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सोलापूर शहरवासियांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी करू नये याबाबत जनजागृती देखील करण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान सोलापूर शहरात नित्य ज्या भागांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्या दिवशी त्या भागात महापालिकेतील विशेष पथके पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय आतापासूनच शहरातील नागरिकांनी कमी पाणी साठवणुकीतून पाणी वापराचे नियोजन करावे असे आवाहन केले आहे. शहरातील बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी विभागीय चौकशी सुरूच असून तत्कालीन झोन अधिकारी नाईकवाडी, अवेक्षक खानापुरे यांच्यासह चौघे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता चौकशी अहवाल आल्यानंतर सर्वांचे कारवाईकडे लक्ष लागले आहे. महापालिका नगररचना विभागाकडे कार्यरत नसताना नगररचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकरणी चौघांची विभागीय चौकशी सुरू आहे. आता चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान अहवाल सादर केल्यानंतर या प्रकरणी नेमकी काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महापालिकेची प्रतिमा मलिन करणाऱ्या या गंभीर प्रकरणामुळे महापालिका वर्तुळासह शहरात एकच खळबळ उडाली होती. सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारे ही काळी समांतर यंत्रणा राजरोसपणे कार्यरत होती. हा गंभीर प्रकार चालू असताना वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन गाफील राहिले ही गंभीर आणि अनाकलनीय बाब आहे. एका तक्रारदारामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. सध्या चौकशी अधिकारी KP देशमुख यांच्याकडून या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झोन क्रमांक 8 ZA नाईकवाडी, तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे, नगर अभियंता कार्यालयातील तत्कालीन अवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे आणि कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर या 4 जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान या प्रकरणी या 4घांना अनुक्रमे 4 नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी 90 दिवसात नोटिसांना उत्तर दिले. आरोप मान्य केला नाही. त्यामुळे या प्रकरणी आता विभागीय चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अधिकारी म्हणून KP देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिका बांधकाम विभागाच्या उपअभियंता सारिका अकुलवार या पत्र सादर करते आहेत. या प्रकरणी चौकशी सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा सेवा संघाने आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा वाढत असल्याचे शहर ग्रामीण भागात चित्र दिसून येत आहे. सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी राहण्यासाठीची मदत करणाऱ्यांना सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरुवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याबाबतचे पत्र अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या आमदार राम सातपुते यांना आळगे येथे देण्यात आले. यावेळी महेश बारसावडे यांनी जाहीर पाठिंबा केला. या प्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष संजीव कुमार पाटील, भाजप अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, परमेश्वर यादवाड, महादेव मुडवे, बाबूराव कोळते यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान सोलापूर जिल्हा सेवा संघाची कार्यकारिणी बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत सर्वानुमते भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक तरुण सोलापुरातून पुण्यात येतात. त्यांना मदत करण्याचे काम सोलापूर जिल्हा सेवा संघाकडून करण्यात येते. अशा सर्व तरुणांना भेटून फोनवरून त्यांना भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे सोलापूर जिल्हा सेवा संघाचे अध्यक्ष महेश बारसावडे यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा सेवा संघाने पाठिंबा दिल्यामुळे भाजपची ताकद सोलापूर लोकसभा क्षेत्रात वाढली आहे. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र आगवणे, सचिव शिवानंद जाधव, कार्यकारी सुभाष श्रीकांत चव्हाण,
कार्यकारी सभासद श्रीकांत चव्हाण, माणिक सुभेदार, पंढरीनाथ, अयाचित, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन पानमंगरुळ येथे झालेल्या सभेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले. सोलापूर जिल्ह्यासह देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मत आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले. पानमंगरुळ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, डॉक्टर अशोक हिप्परगी, भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड, शिवसिद्ध बुल्ला, पानमंगरुळच्या सरपंच रत्नाबाई महाजन आदी उपस्थित होते. पानमंगरुळ गावामध्ये नागरिकांनी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे पुष्पवर्षाव करत फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले मत व्यक्त करताना काँग्रेसच्या काळात 27 वर्षांपासून रखडलेल्या पाण्याच्या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला. शेकडो कोटी रुपये खर्च करून गावागावांमध्ये रस्ते तयार केले. श्रीरामांचे मंदिर आणि गरिबांना घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्याच काळात झाले. त्यामुळे सोलापूरकरांनी नरेंद्र मोदींना साथ द्यावी असे सांगितले. त्याचप्रमाणे आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले. मोदींनी गरिबांना गॅस, घर, शौचालय, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये, आयुष्मान भारत योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले. मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. संघर्षातून यश मिळवले आहे. त्यामुळे सोलापूरकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा विश्वास आहे, असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले. दरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गुरुवारी अक्कलकोट विधानसभेतील सुलेर जवळगे, चिंचोळी, केगाव, कुमठा, कोरसेगाव, मुंढेवाडी, कलकरजाळ, धारसंग, शेगाव, आळगे, तडवळ, पानमंगरुळ, करजगी या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सर्व गावांमध्ये नागरिकांनी जोरदार स्वागत केले. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे, मल्लिकार्जुन बिराजदार, महादेव मुडवे, विशाल दारफळे, श्रीशैल आहेरवाडी, गुरुपुत्र गदगे, दरेप्पा अरवत, पंचप्पा चरटे, काशीनाथ कोडते, लक्ष्मण पाटील, संतोष पाटील, बाबूराव पाटील, मल्लिकार्जुन पाटील आदी उपस्थित होते. ದೇಶ ಹೆಂಗಿದೆಲ್ಲ ನೀವು ನೋಡಿ ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ ಬಂದ್ರಲ್ಲ ಮೊದಲು ಜಗದಾಂದು 11వ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆದಾಗ 11వ ನಂಬರ್ ಇತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ. ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ पंतप्रधान ಆದರೂ 5వ ನಂಬರ್ ಬಂತು. ಈ ಮುಂದಿನ ವರ್ಷನಾಗ ಜಗದಾಂತ 3ನೇ ನಂಬರ್ ಇದು ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆ ಭಾರತ ದೇಶ ಆಗುತ್ತೆ. ಇದೆಲ್ಲ ಮಂಗಳೂರು ಕೈಗೋಡ್ ಸೇವಾ ಇದು ಇಲೆಕ್ಷನ್. ಇದು ನೀವು ಊರಾಂಗ ಯಾರು ನೋಡ್ಬೇಡ್ರಿ. ಊರಾಂಗ ಗಡ್ ತೋಡ್ ನೋಡ್ಬೇಡ್ರಿ. ಸಾಧಿಕ ಬಾಕಿ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಇದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ ಮೋದಿ ಇಲೆಕ್ಷನ್. ಮೋದಿ ಯಾಕೆ ಬೇಕು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. ಪಾಕಿಸ್ತಾನ ಅಂತ ದೇಶ ತೆರೆಯತ್ತು. ಆ ಪಾಕಿಸ್ತಾನದಾಗ ಹೋಗಿ ಸರ್ಜಿಕಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ್, ಏರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿ ಅದು ತಲೆ ಜಡ್ಜಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಈ ನೋಡ್ರಿ 10 ವರ್ಷನಾಗ ಒಮ್ಮೆ 2 ಸಲ ಗರ್ಬಡ ಮಾಡೋರು. ಆ ದೇಶದಾಗ ಹೋಗಿ ಟೋಕಾಸ್ ಹೋದ್ರು. ಮತ್ತೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಹೆಸರುಕೊಂಡಿಲ್ಲ. नुसतं पाकिस्तानला देशದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಾಗ ಕುಡಿಯ ನೀರಿನ ಸಲಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜಲಜೀವನ್ ಯೋಜನಾ ಶುರು ಮಾಡೋದು. ಹೈವೇಗಳನ್ನ ನೋಡ್ರಿ. नुसतं ನೀವು ಮಂಗಳೂರಾಗ ನೋಡ್ರಿ. ಕ್ಯಾಗಲ್ ಮಂಗಳೂರು ಗಾಡಿ ಅನ್ನೋದ ನೋಡ್ರಿ. ಮಂಗಳೂರಿನ ರಿಪೋರ್ಟಿಂಗ್ ಹೋಗಿ. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा युवा मोर्चा मैदानात उतरली असून होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन करत असल्याचे दिसून आले. सोलापूर लोकसभा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, मित्रपक्ष, महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 2 येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बनशंकरी नगर, शिवसृष्टी नगर, महेश थोबडे नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. यावेळी आमदार विजय देशमुख, भाजपचे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किरण देशमुख, प्रकाश हत्ती, कल्पना कारभारी, शालन शिंदे, चंद्रकांत रमण शेट्टी, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, धोडप्पा वग्गे, राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव, आरपीआयचे युवा नेते उमेश उबाळे, गुरुनाथ वांगीकर, नागेश उंबरजे, धरीराज रमण शेट्टी, उद्योजक प्रमोद मोरे, उमेश कोळेकर आदी उपस्थित होते.
सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शेळगी परिसरातील थोबडेनगर आणि बनशंकरी नगर या परिसरामध्ये आपल्या भागाचे सर्वोत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक, त्याचबरोबर भाईऊ मोर्चाचे शहराध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक, त्याचबरोबर आमच्या आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होम टू होम या ठिकाणी घर टू घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे पंपलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवाराला महाआघाडीनं महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करून आमची शून्य जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवाराला विजयी करेल हीच या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो. बरे पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त शुक्रवारी श्रींना कूर्म अवतार साकारण्यात आला होता. पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव, जन्मोत्सव आणि कल्याणोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवांतर्गत सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त दररोज सकाळी अभिषेक, श्री अवतार अलंकार, त्यानंतर श्रीराम बालभोग, मंगलाशासनम, त्यानंतर 9 वाजता श्रीराम रक्ष स्तोत्र पारायण, दुपारी 12 वाजता अवतार पूजन, होम हवन, आराधना, आरती, तीर्थप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता विष्णू सहस्त्रनाम पारायण, कुंकुमार्चन, त्यानंतर 6 ते 7:30 पर्यंत अवतार प्रवचन संपन्न होणार आहे. रात्री 8 वाजता पालखी सेवा, तीर्थप्रसाद वाटप होऊन सांस्कृतिक कार्यक्रम, भजनाद्वारे दिवसाचा समारोप होणार आहे. दरम्यान याच अनुषंगाने श्रींना कूर्मावतार साकारण्यात आलेला होता. कूर्मा अवतारातील श्रींची मूर्ती आकर्षक आणि लोभस भासत होती. दरम्यान दर्शन घेण्यासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी दिसून आली. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील हा धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये होणार असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहावा यासाठी सराईत गुन्हेगार राहुल पाटील याला 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सोलापूर शहरात घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे काढून घेणे यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या राहुल पांडुरंग पाटील वय 25 याला पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे. अक्कलकोट रस्त्यावरील समाधान नगरातील रहिवासी राहुल पांडुरंग पाटील हा सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, सामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दमदाटी करून पैसे वसूल करणे अशा स्वरूपाचे सन 2022, 2023 व 2024 या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना
सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश 26 मार्च 2024 अन्वये राहुल पांडुरंग पाटील यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरता 9 एप्रिल रोजी तडीपार केले आहे। त्यास तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंडी येथे सोडण्यात आले आहे। दक्षिण तालुक्यातील नांदणी गावातील बरूर दुहेरी हत्याकांडातील 4 आरोपींना शेतातील वस्तीवर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बुधवारी दुपारी बरूर नांदणी सीमेवरील शेतातील वस्तीत झालेल्या दुहेरी हत्याकांडातील अन्य 4 आरोपींना गुरुवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले। मुख्य आरोपी चन्नबसप्पा सलगरे याला घटनेदिवशी रात्री अटक करण्यात आली होती। बरूर नांदणी आणि टाकळी गावांच्या सीमेवर असलेल्या नरोटे सलगरे वस्तीवर राहणाऱ्या 2 कुटुंबात पूर्वीचा सलोखा होता। बड श्रीकांत नरोटे आणि अनिता सलगरे यांच्यातील संबंधामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला। काही महिन्यांपासून या दोघांना कुटुंबियांनी आणि नातलगांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यात बदल झाला नाही। बुधवारी मृत श्रीकांत नरोटे सलगरे यांच्या घरी गेला। त्यांच्या पार्टीवर असलेल्या चन्नबसप्पा सलगरे याने दोघांना रंगेहात पकडले। नातलगांना बोलावून घेत शेजारच्या वस्तीवर नेऊन कुऱ्हाडीने दोघांचा खून केला। या घटनेनंतर मुख्य आरोपी चन्नबसप्पा सलगरे पळून जाण्याच्या तयारीत असताना सलगर वस्ती येथे पोलिसांनी त्याला अटक केली। गुरुवारी सकाळी कल्लप्पा सिद्धप्पा सलगरे, लक्ष्मण चंदू सलगरे, उमेश सुरेश सलगरे, नागप्पा माने यांना बरूर येथील वस्तीवर अटक करण्यात आली। एपीआय अमित करपे आणि संदीप काशीद यांच्या पथकाने ही कारवाई केली। दरम्यान बरूर दुहेरी खून प्रकरणातील संशयित 5ही आरोपींना मंद्रुप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी दिली। लिंगायत समाजाने प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला असून साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणाचा मतदानातून बदला घ्या असे आवाहन धर्मराज काडादी यांनी केले। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे। वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती। या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा घेण्याचा निर्णय देण्यात आला। यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काडादी यांनी चिमणी प्रकरणाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली। या बैठकीत बोलताना धर्मराज काडादी म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तात्काळ साखर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली, तसेच सर्व कामगारांना धीर दिला होता। प्रणितींच्या अंगात काम करण्याची धमक आहे। आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा 5 तालुक्यांमध्ये सभासद आहेत। यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे। या बैठकीत मी सभासदांना ज्यांनी मला त्रास दिला, कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा भाजपला 4 मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा असे जाहीर आवाहन करणार आहे। प्रणिती यांनी विधानसभा सभागृहात सुद्धा आपल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडला आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात धारेवर धरले होते। सुशीलकुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता, याची आठवण काडादी यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली। याप्रसंगी या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे नेते सुरेश सापुरे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बाजार समितीचे संचालक अमर पाटील, केदार उंबरचे अशोक पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, सिद्धाराम चाकोते, शंकर पाटील, रामदास फताटे, अनिल सिंदगी, हरीश पाटील, विजयकुमार हत्तुरे, रमेश बावी, सकलेश बाभुळगावकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकाऱ्यांसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले। व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी सरकारी सन्माननीय सिद्धारामजी म्हेत्रे, आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय विश्वनाथजी चाकोते, माझे दुसरे सरकारी
श्री अमर पाटील या ठिकाणी 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच फोन करून अशा बैठकीचं नियोजन व्हावं अशा पद्धतीची एक गरज लक्षात घेऊन बोलवलं. त्या निमित्तानं समाजातील विशेष करून सिद्धेश्वर परिवार सर्व प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली त्यामध्ये अशोक पाटील केणी, विजय चुरे, अजय शंकर पाटील, शिववी शास्त्री, मल्लिकार्जुन पाटील, आमचे कुंभारीचे करजोळे जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ढाकणे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय कार्यालय धाराशिव या कार्यालयात ढाकणे यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून नवीनच पदभार स्वीकारला. त्यानिमित्त त्यांचा जिल्हा ग्रंथालय कार्यालयात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कैलासवासी हनुमंत मुरुमकर, सार्वजनिक वाचनालय तिंत्रजचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हा चिटणीस धाराशिव अंगद मुरुमकर, माजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आचार्य साहेब मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे, संजय गांधी निराधार योजना सदस्य सुदाम पाटील, तिंत्राज माजी उपसरपंच नवनाथ लांडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी श्री संचारेश्वर विद्यालय व गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दिनांक 12 एप्रिल 2024 शुक्रवार रोजी श्री संचारेश्वर विद्यालय व गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या बालसंस्कार शिबिरात योगासने, हस्तकला, कार्यानुभव, चित्रकला, सामान्य ज्ञानावर प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित कथा, मैदानी खेळ, भगवद्गीता आदी उपक्रम 5 दिवसात घेण्यात येणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश अन्नदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराच्या अध्यक्षा मनीषाताई पोरवाल, सचिव पूनमताई सारडा यांच्यासह सर्व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या शिबिराच्या नियोजनासाठी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षकवृंद व गीता परिवार जिंतूर यांनी परिश्रम घेतले. रमजान ईद निमित्त मंगरुळ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक शीरकुर्मा आणि स्नेहभोजन देण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे 11 एप्रिल रोजी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या वतीने गावातील सर्वच रहिवाशांना सामूहिक शीरखुर्मा स्नेहभोजनही देण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज सकाळी 9 वाजता अदा केली. मौलाना हाफिज बशीर पठाण यांनी रमजानच्या पवित्र महिन्याबाबतीत सविस्तर धार्मिक प्रवचन केले व नमाज अदा करून अल्लाहकडे सुख, शांती, समृद्धी, बंधुभाव व एकात्मतेसाठी दुआ केली. त्यानंतर गावातील मुख्य चौकातील मारुती मंदिरात स्नेहभोजनास प्रारंभ करण्यात आला. शीरखुर्मा, डाळ, भात, भजी, गुलगुले या भोजनाचे गावातील हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, गाव पुढाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या व परत एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अविरतपणे रमजान ईदचे औचित्य साधून या सामूहिक स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात येत आहे. याबद्दल मुस्लिम समाजाचे कौतुक केले जात आहे. यासाठी मुस्लिम समाजातील युवक परिश्रम घेतात. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया झाली सुरू. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये अनेक इच्छुकांनी स्वीकारले नामनिर्देश अर्ज. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली आढावा बैठक. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याची केली सूचना.
सोलापूर शहराला लवकरच 4 ऐवजी 5 दिवसाआड होणार पाणी पुरवठा. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय. पाण्याची नासाडी केल्यास उगारणार कारवाईचा बडगा. आणि सराईत गुन्हेगार राहुल पाटीलवर पोलिसांची कारवाई. सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी केले तडीपार. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.